पुढचं एक्झाम्पल आहे आपलं. ही सगळी एक्झाम्पल्स आपली सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन आणि मिड पॉइंट फॉर्म्युला, सेंट्रल फॉर्म्युला याच्यावरचे 5.2 एक्सरसाइज आहे हा. पहिला एक्झाम्पल आहे बघा. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट R which divides the line segment joining points P and Q whose position vectors are 2i cap minus j cap plus 3k cap and minus 5i cap plus 2j cap minus 5k cap in the ratio 3h2 internally and externally. बघा काय काय दिलंय. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट R. पॉइंट R चा पोझिशन वेक्टर काढायचा. which divide line segment joining points P and Q. हा पॉइंट R काय करतोय तर P आणि Q या लाईन सेगमेंटला, इकडे P आहे इकडे Q आहे, हा R पॉइंट एकदा इंटरनली डिवाइड करतोय तर दुसऱ्यांदा आपण एक्सटर्नली डिवाइड करतोय असं समजून पोझिशन वेक्टर काढायचे. आता ही P चा पोझिशन वेक्टर दिलाय बघा. म्हणजे आपण म्हणूयात की या पॉइंट P चा पोझिशन वेक्टर आहे सपोज P बार, या Q चा आहे Q बार. म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे आणि रेशो दिलाय. हा रेशो कसा आहे, दिस R divides PQ in the ratio 3h2. म्हणजे mn पण दिलेलं आहे. मग आपल्याला फक्त पॉइंट R चा पोझिशन वेक्टर कन्सिडर करायचा आहे. सपोज आपण तो करूयात R बार, म्हणजे या R बारचा इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजनचा पोझिशन वेक्टर काढायचा आहे, तो R बार काढायचा. Select P bar and Q bar are position vectors of points P and Q. Point P आणि Q चा पोझिशन वेक्टर झाला P bar आणि Q bar. Then P bar equal P bar किती आहे बघा, 2i cap minus j cap plus 3k cap and Q bar equal to minus 5i cap plus 2j cap minus 5k cap. Let R bar be the position vector of point R. Point R चा पोझिशन वेक्टर आपण मानला R bar. आता पहिल्यांदा आपण इंटरनल डिव्हिजन साठी गणित करूया. लेट R हे आपण असं म्हणूया की वाटल्यास हा फर्स्ट आहे. सो लेट R divides segment PQ internally in the ratio 3h2. इंटरनल डिव्हिजन करतो असं म्हटलं. Then by section formula for internal division, then by section formula for internal division काय होईल बघा, R bar equal to mn किती आहेत तुमचे, mn आहेत 3 आणि 2. सो 3 2 3 इंटू काय येणार, हा वेक्टर येतो, 2 इंटू हा वेक्टर येतो. सो 3 इंटू Q बार प्लस 2 इंटू P बार. तेव्हा किमती so 3 into Q bar is minus 5i cap plus 2j cap minus 5k cap plus 2 into kala 2i cap minus j cap plus 3k cap upon हे झालं 3 plus नाही का, इथं झालं 5. इथं नीट करा 3 plus 2 पाहिजे. हा मग आता 3 न मल्टिप्लाय करा, 2 न मल्टिप्लाय करा. 3 आणि 2 न मल्टिप्लाय केलं तर किती येईल बघा. So this is minus 15 I cap plus 6 j cap
मायनस 15 आय के कॅप, पुढं प्लस 4 आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 6 के कॅप. डिनॉमिनेटर किती आला बघा 5 आला. टोटल ऍडिशन किती झाली पहा. टोटल ऍडिशन झाली मायनस 11 आय कॅप, पुढे जे कॅप किती झाले बघा प्लस 4 जे कॅप आणि मायनस 9 झालं का, मायनस 9 के कॅप अपॉन 5 आलं. म्हणजे झालं काय, तर तुमचा पी चा पोझिशन वेक्टर किती आला बघा, सॉरी आर चा पोझिशन वेक्टर किती आला बघा. So r bar equal to minus 11 upon 5 I cap plus 4 upon 5 j cap minus 9 upon 5 k cap. With the position vector is the position vector of point r. आता याचे coordinates किती येतील, therefore coordinates किती येतील बघा, coordinates of r काले minus 11 upon 5 4 upon 5 minus 9 upon 5. हॅलो, आता जसं हे इंटरनल डिव्हिजन केलं असंच एक्सटर्नल करूया. सो लेट आर डिवाइड सेगमेंट ए बी. आता इथं म्हणूया एक्सटर्नल इन द रेशो 3:2. सो सेक्शन फॉर्म्युला फॉर इथं काय ना एक्सटर्नल डिव्हिजन येणार. म्हणजे एक्सटर्नल डिव्हिजन झाली तर इथलं मधलं साइन काय येतं मायनस येतं. आता हे मायनस जर असेल तर इथं मायनस होणार आणि इथं वजाबाकी किती आली तुमची 1 आली. मग आता -2 न फक्त मल्टिप्लाय करायचं आहे. -2 न हे 3 न मल्टिप्लाय केलं तर या पहिल्या 3 टर्म्स त्याच आल्या. -2 न मल्टिप्लाय केलं की हे झालं -4 आय कॅप, हे मायनस मायनस झालं +2 जे कॅप आणि हे झालं -3 के कॅप. म्हणजे फक्त आय जे के चे कोएफिशिएंट बदलले बघा. अपॉन 1च आहे त्यामुळे नाही लिहिलं तरी चालतो. म्हणजे टोटल किती आलं बघा, आय कॅप किती झाले -19 झाले, जे कॅप किती झाले बघा +8 आणि के कॅप किती झाले -21 के कॅप. हे तुमचं काय आलं विथ द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट आर. बी द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट आर. मग आता याचा कोऑर्डिनेट काढा. याचे कोऑर्डिनेट्स काय येतील -19 8 आणि -21. म्हणजे तुम्ही काय म्हणणार इथं लिहिते बघा -19 8 and -21 be the coordinates of r. किंवा हे मागाच्या सारखं असं लिहिलं तरी चालेल. हे तुमच्याकडे झालं इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन साठी. पुढचं एक्झाम्पल बघा. इफ द पॉइंट्स A 30 P म्हणजे तिथं व्हेरिएबलच्या स्वरूपात तो कॉन्स्टंट दिला, B -1 Q 3 and C -3 3 0 are कोलिनियर. हे 3 पॉइंट्स कशा आहेत तर कोलिनियर आहेत. कोलिनियर म्हणजे एकाच लाईन वरचे हे 3 पॉइंट्स आहेत. फाइंड द रेशो in which the point C divides the line segment AB. मग आपल्याला काय करायचंय तर हा AB या लाईन सेगमेंटला C डिवाइड करतोय असं शोधायचं. आणि ते एक इंटरनल डिव्हिजन आहे की एक्सटर्नल डिव्हिजन आहे, कदाचित तो इकडे पण असू शकतो. मग C डिवाइड्स
फाइंड द रेशो इन विच सी डिवाइड्स लाइन सेगमेंट ए बी. तो रेशो फाइंड करायचा आहे एम एन आणि ती इंटरनल डिव्हिजन आहे की एक्सटर्नल डिव्हिजन आहे ते शोधायचं आणि व्हॅल्यूज ऑफ पी क्यू काढायच्या. म्हणजे पॉइंट ए चा झेड कोऑर्डिनेट आणि पॉइंट बी चा वाय कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचा. मग आता आपल्याला माहिती आपण नोट मध्ये बघितलं की जर रेशो माहित नसेल तर रेशो आपण किती देतो तर की ॲज 1 देतो. आणि हे 3 पॉइंट्स कोलिनियर दिलेले आहेत. मग आपण याचे पोझिशन वेक्टर कन्सिडर करूया. सो लेट ए बार बी बार सी बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स ए बी एंड सी. ए बी सी या 3 पॉइंटचे पोझिशन वेक्टर कन्सिडर केले ए बार बी बार आणि सी बार. सो ए बार इज 3i cap plus 0j cap plus p k cap. आपल्याला जे 3 पॉइंट्स दिले आहेत त्यावरून त्याचे पोझिशन वेक्टर कन्सिडर केले. पुन्हा बी बार किती येईल -i cap plus q j cap plus 3k cap and c bar equal to -3i cap plus 3j cap plus 0k cap. ते 0k cap किंवा हा 0j cap तुम्ही नाही दिलात तरी चालेल. आता हा c आयदर इंटरनल डिव्हिजन करत असेल किंवा एक्सटर्नल करत असेल तर आपल्या स्टेटमेंट मध्ये तो शब्द येणार नाही. सो लेट c divides segment AB in the ratio k as 1. आपण फक्त एवढंच म्हणायचं की in the ratio k as 1. So therefore by section formula, आता नुसतं म्हणताना म्हणायचं सेक्शन फॉर्म्युला, लिहिताना आपण कुठला फॉर्म्युला लिहायचा तर इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला लिहायचा. मग इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला लिहिणार कसा. सी बार इक्वल टू रेशो आहे तुमचा के ॲज 1. के इंटू काय हे इंटरनल डिव्हिजन असेल. इथं ए बार आला, इथं बी बार आला, इकडं के आला, इकडं 1 आलं. म्हणजे के इंटू बी बार प्लस 1 इंटू ए बार आला. मग आता याच्या किमती लिहायच्यात फक्त. लिहून टाका. सी बार किती आहे बघा. सी बार इज -3i cap plus 3j cap plus 0k cap equal to किती आलं k into b बार किती आहे -i cap plus qj cap plus 3k cap plus 1 into a bar. A bar is 3i cap plus 0j cap plus p k cap upon k plus 1. आता तुम्ही काय करणार त्या k plus 1 नी याला मल्टिप्लाय करायचं. मग k plus 1 नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा बरं. So k plus 1 into color -3i cap plus 3j cap plus 0k cap equal to इकडं k ने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे इथं होईल -ki cap plus qkj cap plus 3k cap plus 3i cap plus 0j cap plus pk cap. आता या k plus 1 नी याला याला आणि याला गुणून टाका. फक्त टोटल मल्टिप्लिकेशन नाही करायची. लिहिताना आपण कसं लिहिणार बघा -3 into k plus 1 into i cap. पुढं प्लस 3 into k plus 1 into j cap. म्हणजे याला गुणायचं याला गुणायचं आणि प्लस 0k कॅपच होणार आहे. इक्वल टू किती होईल बघा. इकडं i चा कोएफिशिएंट किती झाला -k plus 3 झाला बघा. i चा कोएफिशिएंट हा -k plus
3 इंटू आय कॅप झाला. क्यू चा किती झाला बघा, जे चा किती झाला बघा, क्यू के प्लस 0 जे कॅप प्लस किती झाला 3k प्लस पी के कॅप झाला. म्हणजे LHS आणि RHS मध्ये तुम्हाला काय मिळालं तर IJK चा कोएफिशियंट मिळाला. आता हे फक्त कोएफिशियंट मॅट्रिक्स मिळाला. मग आता हे फक्त काय करायचंय तर इक्वेट करायचंय. सो बाय equality of three vectors, by equality of two vectors, minus 3 into k plus 1 equal to किती आलं minus k plus 3 आलं. पुन्हा दुसरा बघा 3 into k plus 1 equal to काय आलं qk आलं. आणि तिसरं इकडं 0 इक्वल टू तिकडं काय आलं 3k प्लस p झालं. हे आपलं पहिलं इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन आहे, हे तिसरं इक्वेशन. बघा याच्यामध्ये q आणि k आहे, याच्यामध्ये k आणि p आहे. तर पहिल्या इक्वेशन मध्ये फक्त k आहे. मग पहिलं इक्वेशन सोडवायचं म्हणजे तुम्हाला k ची व्हॅल्यू मिळेल. सो फ्रॉम 1 कसं झालं बघा, याच्यावरनं k काढायचा आहे. सो मायनस 3 इंटू k प्लस 1 इक्वल टू मायनस k प्लस 3. या 3 ने मल्टिप्लाय केलं मायनस 3k मायनस 3 इक्वल टू मायनस k प्लस 3. किती होईल बघा, हे इकडे घेतलं मायनस 2k, हे तिकडे गेलं इक्वल टू 6 झाले. म्हणजे k किती झाला मायनस 3 झाला. तिथं झालं मायनस 3. मग आता ही किंमत याच्यात ठेवायची म्हणजे q मिळेल. सो फ्रॉम 2 किती होईल बघा 3 इंटू k किती आहे मायनस 3 प्लस 1 इक्वल टू q इंटू मायनस 3. किती झाले 3 इंटू मायनस 2 इक्वल टू मायनस 3q झालं. म्हणजे हे झालं मायनस 6 इक्वल टू मायनस 3q. म्हणजे q किती झाला तर 2 झाला. असंच तिसऱ्या व्हॅल्यू मध्ये तिसऱ्यामध्ये किंमत ठेवा म्हणजे तुम्हाला p मिळेल. सो फ्रॉम 3 तिसऱ्यावरून कसं मिळालं बघा, तिसरा आहे तुमचं हे 0 इक्वल टू 3 इंटू k आहे मायनस 3 प्लस p. सो 0 इक्वल टू मायनस 9 प्लस p. म्हणजे p किती झाला तर 9 झाला. मग आता तुम्ही p आणि q काढले, तुम्हाला दोन प्रश्न विचारले होते. व्हॅल्यूज ऑफ p आणि q काढले तुम्ही. q आला 2 आणि p आला 9 आणि k हा k किती आला बघा मायनस 3 आला. मग k जर मायनस 3 असेल तर आपला रेशो काय असतो, आपण रेशो कन्सिडर काय केलाय तर k ऍज 1 केलेला आहे. बरोबर आहे ना. हा मग रेशो जर k ऍज 1 असेल म्हणजे k अपॉन 1 असेल, पण k किती आला मायनस 3 आला म्हणजे मायनस 3 अपॉन 1 आला. म्हणजे मायनस काय सांगतं तर ही आहे एक्सटर्नल डिव्हिजन. जर इथं प्लस असतं तर आपण म्हटलं असतं इंटरनल डिव्हिजन. आणि रेशो किती आला तर 3 ऍज 1 आला. म्हणजे आपलं खाली स्टेटमेंट काय असेल बघा मग, therefore C divides segment AB externally in the ratio 3 as 1. आता इथं मायनस साइन लिहायचं नाही कारण आपण शब्द
C divides segment AB externally in the ratio 3:1. आता इथे आपण मायनस साइन लिहिलं नाही बघा, का तर एक्सटर्नली हा शब्द आपण लिहिलेला आहे, त्यामुळे मायनस साइन लिहिलं नाही.